लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उरले अवघे 23 तास. देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता. मोदींनी ध्यान केलं, मात्र ते जनतेचा उद्रेक शांत करू शकत नाहीत. त्यामुळे 4 जूनला भाजपचा पराभव निश्चित आहे. 295 ते 310 जागा जिंकत इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल. सामनाच्या अग्रलेखातनं दावा. भाजपच्या सर्व राष्ट्रीय प्रवक्त्यांची आज दिल्लीमध्ये बैठक. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आज सर्व प्रवक्त्यांचा क्लास घेणार. निवडणूक निकालाच्या वेळेला वाहिन्यांवरती होणाऱ्या चर्चांच्या अनुषंगाने ही बैठक आहे. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सावध राहण्याची आणि स्ट्रॉंग रूमवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना. काँग्रेस नेते नितीन राऊतांचं वक्तव्य. मतमोजणीपूर्वीच काँग्रेस आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणार. एक्झिट पोलचे निकाल फेटाळण्यासाठी काँग्रेस आज देशभरात पत्रकार परिषद घेणार. काँग्रेसकडून निवडणुकीत विजयाचा दावा. लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर. मतमोजणीपूर्वी निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार. मतमोजणी केंद्रावर एकूण 14,507 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त. मुंबई दक्षिण आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शिवडी इथल्या वेअरहाऊसमध्ये पार पडेल. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. रायगड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज. 1,000पेक्षा अधिक कर्मचारी तैनात असतील. अलिबागमधल्या नेहुलीमधील क्रीडा संकुलात मतमोजणी पार पडेल. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज. पालघरमध्ये मतमोजणीसाठी 19 फेऱ्या होणार. सर्वात जास्त बूथ हे बोईसर विधानसभेत असल्यामुळे या विधानसभेत 29 राऊंड पार पडतील. प्रशासनाची माहिती. शंकरवाडी ते दहिसर चेकनाका इथे सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खासगी बसेस आणि अवजड वाहनांना प्रवेश बंदी. मुंबईच्या गोरेगाव नेस्को प्रदर्शन केंद्रातील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झालाय. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू. बीड पोलीस अधीक्षकांनी सुरक्षेसह मतमोजणी केंद्राचा घेतला आढावा. 4 जूनला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी नागरिकांनी केंद्राबाहेर गर्दी करू नये. निकालाची फेरीनिहाय माहिती घरबसल्या घेता यावी यासाठी प्रशासनानं विविध माध्यमांच्याद्वारे व्यवस्था केल्याची जिल्हाधिकारी दिलीप स्वामींची माहिती. हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीच्या मतमोजणी प्रतिनिधींची आढावा बैठक. मतमोजणी दरम्यान कोणती खबरदारी घ्यायला हवी याबाबत प्रतिनिधींना सूचना. महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती. पराभूत होण्याच्या भीतीपोटी भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांवरती दबाव आणला जातोय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका. तर 4 जूनला शेवटचं ईव्हीएम ओपन होईपर्यंत हलायचं नाही. कार्यकर्त्यांना सूचना. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या 30पेक्षा अधिक जागा निवडून येतील. रावेरमध्येही महाविकास आघाडी उमेदवाराचा विजय होईल. रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातनं लाखांच्या फरकानं आपण निवडून येऊ. भारती पवारांना विजयाचा विश्वास. तर देशात 3ऱ्यांदा मोदी सरकार येणार हा आमचा विश्वास कायम होता, अशी भावना व्यक्त. मोदीच 3ऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार. एक्झिट पोलनुसारही 400चा आकडा पार करताना भाजप दिसतंय. शिंदे गटाच्या सर्व 9 जागा निवडून येतील. राज्यामध्ये 35पेक्षा अधिक जागांवर महायुतीचा विजय होईल. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. जास्त लोकांना सोबत घेतल्यामुळे महायुतीमध्ये गोंधळ. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. तर आपण एक्झिट पोलवरती फार विश्वास ठेवत नाही. निकाल लागेल तेव्हा सारं काही स्पष्ट होईल. बच्चू कडूंचं वक्तव्य. एक्झिट पोलमध्ये कमी जागा दिसत असल्या तरी निकालानंतर शिवसेनेच्या जागा वाढलेल्या असतील. 15पैकी 12 ते 13 जागी शिवसेनेचे उमेदवार जिंकतील. माजी खासदार कृपाल तुमानेंना विश्वास. पुण्यात सध्या काही लोक आनंदी आहेत. त्यांना थोडे दिवस किंवा काही तास आनंद साजरा करू द्या. निकाल लागल्यानंतर पुणेकरांचा विजय झालेला असेल. रवींद्र धंगेकरांना विश्वास. देशात 280 ते 300 जागा इंडिया आघाडीला. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 ते 31 जागा मिळतील. जितेंद्र आव्हाडांना विश्वास. उद्धव ठाकरे एनडीएमध्ये येत असतील. त्यांना गर्व से कहो हिंदू है असं म्हणावं लागेल. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. विरोध करायचा की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील, अशीही उद्धव ठाकरेंच्या बाबतीत प्रतिक्रिया.
पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी जी खिडकी ठेवली आहे त्यातून उद्धव ठाकरे 15 दिवसात मोदींच्या सरकारमध्ये सामील होतील. आमदार रवी राणांचा मोठा दावा. मुंबई पदवीधर मतदारसंघातनं ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब आज आपला उमेदवारी अर्ज भरतील. नवी मुंबईतल्या कोकण भवन इथे ते अर्ज दाखल करतील. चिपळूणमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महायुतीची पदवीधर निवडणूक आढावा बैठक. बैठकीला महायुतीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. येत्या 48 तासात मान्सून महाराष्ट्रात धडकेल. आजपासून पुढचे 3 दिवस तुफान पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. आजपासून पुढचे 2 ते 3 दिवस पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता. तसंच अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तम पाऊस पडण्याची शक्यता. त्यामुळे भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये. हवामान तज्ज्ञांचा सल्ला. हिंगोली जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी. औंढा नागनाथ, कळमनुरीमध्ये जोरदार पाऊस. अशाच पद्धतीनं पाऊस पडल्यास शेतातील पेरण्या लवकर होतील, शेतकऱ्यांना आशा. आज मुंबईमध्ये कोरडं हवामान तर ठाणे आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता. मुंबईचे तापमान 33 ते 35 अंशांदरम्यान असेल. हवामान खात्याचा अंदाज. यवतमाळच्या उमरखेडमध्ये अवकाळी पाऊस. वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसामुळे दिलासा. बारामती शहरात पावसाची हजेरी. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा. अवघ्या काही मिनिटांच्या पावसानं बारामतीच्या भिगवण रस्त्यावरती पाणी साचलं. नागरिकांना पाण्यातनं वाट काढताना त्रास सहन करावा लागला. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8% कमी पाणीसाठा. राज्य सरकारकडून भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा वापरण्यास परवानगी. जून महिन्यातही अहमदनगरमध्ये पाणी टंचाई कायम. तालुक्यातील 47 गावांना 42 टँकर्सनं पाणी पुरवठा. रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे बेस्ट बसची जम्बो कमाई. 31 मे ते 1 जून या 2 दिवसात बेस्टमधनं जवळपास 55 लाख मुंबईकरांनी प्रवास केला. त्यातून बेस्ट उपक्रमाला 5 कोटींपेक्षा अधिकचं उत्पन्न मिळालंय. टोल दरात मध्यरात्रीपासून मोठी वाढ. देशभरातील सर्वच टोल नाक्यांवरती 3 ते 5% अधिक टोल आकारला जाईल. ही टोल वाढ एप्रिलमध्ये होणार होती, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे ती पुढे ढकलली गेली. भिवंडीमधल्या भल्या मोठ्या 4 होर्डिंग्जना MMRDAची नोटीस. संबंधित होर्डिंग्ज काढावेत, अन्यथा कारवाईला सामोरं जावं, अशी नोटिशीमध्ये सक्त ताकीद. तर MMRDAनं उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागितलाय. अमूल दुधाच्या किमतींमध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. अमूल गोल्ड 66 रुपये प्रति लिटर, अमूल ताजा 54 रुपये प्रति लिटर आणि अमूल शक्ती 60 रुपये प्रति लिटर. आजपासून नवीन दर लागू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांकडून शहाजी बापू पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस. पीओपीच्या गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कारखानदारांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेतली. पीओपी गणेश मूर्तींबाबत स्वतः प्रदूषण नियंत्रण मंडळाशी आपण बोलू, विखे पाटलांचं आश्वासन. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या साथीदारांकडून अभिनेता सलमान खानच्या हत्येचा नवीन प्लॅन. या प्रकरणी जॉनी वाल्मिकी नावाच्या एका आरोपीला अटक करण्यात यश. संबंधित आरोपीला नवी मुंबई पोलिसांकडे सोपवलं. पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये नाकाबंदी दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना चक्क एका युवकाकडून पाय दाबून घेतले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. छत्रपती संभाजीनगर जालना मार्गावरती कुंभेफळ चौकात बसची ट्रॅक्टरला धडक. अपघातात एकाचा मृत्यू तर 16 जण जखमी. वसईच्या नायगावमध्ये पोलिसांकडून इनोव्हा गाडीत असलेले 16 काडतुसं तसंच 2 आरोपींना अटक. एक गुन्हेगार शस्त्रांसह फरार. एका आरोपीवरती आधी 3 वेळेला गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल. विशाल अगरवाल आणि शिवानी अगरवाल या दोघांनाही पोलीस कोठडी. रक्त तपासणीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी सर्व आरोपींची पुणे पोलिसांकडून एकत्रित चौकशी. संभाजीनगरच्या राजनगर भागात चेंबरमध्ये पडून एकाचा मृत्यू. अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाईनचं पाणी वाहत असून पालिकेचं दुर्लक्ष झाल्यामुळे मृत्यूला पालिका जबाबदार असल्याचा स्थानिकांचा आरोप. अल्पवयीन मुलीची छेड काढल्यामुळे जळगावच्या नशिराबाद गावात तणावाचं वातावरण. पोलिसांकडून आरोपींवरती गुन्हा दाखल झाल्यावर परिस्थिती नियंत्रणात.
गँगस्टर अरुण गवळीच्या सुटकेविरोधातील महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. सोलापुरातील सरस्वती चौकात पाण्याची पाईपलाईन फुटली. हजारो लिटर्स पाणी वाया. सोलापूरमध्ये पाणी संकट असताना पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त. कोल्हापूरच्या कळंब कारागृहात कैद्यांच्या 2 गटात हाणामारी. ड्रेनेजच्या झाकणानं 5 जणांनी एकाला मारल्यामुळे त्याचा मृत्यू. जुना राजवाडा पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. कोल्हापूरमधल्या हॉकी स्टेडियमजवळ धावती ई बाईक पेटली. आगीमध्ये ई बाईक पूर्णतः जळून खाक. गाडी मालकाचं मोठं नुकसान. वाशिम शहरातील राम मंदिरात असलेल्या जनावरांच्या गोठ्याला भीषण आग. जनावरांचे कुटार आणि टिनपत्रे जळून खाक. रायगडच्या म्हसळा येथे टायर पंक्चर झाल्यामुळे लोखंडी कॉईल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर खामगाव नांदुरा दरम्यान ट्रक आणि ट्रॅक्टरचा अपघात. अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीररीत्या जखमी. वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटना प्रकरणी सलग 4थ्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशन सुरू. सिमेंटचा गर्डर कोसळल्यामुळे हा अपघात झाला होता. पोकलेन चालकाचा मृतदेह शोधण्यात अजूनही यश नाही. बंदी असलेल्या बियाणांची ऑनलाईन खरेदी झाल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये उघड. बियाणं खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरावरती कृषी खात्याची धाड. अमरावतीच्या मेळघाटमध्ये काँग्रेस शिष्टमंडळाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी. आमदार यशोमती ठाकूर यांनी अनेक गावांना भेटी देत पाणी टंचाई आणि रोजगार समस्यांचा आढावा घेतला. जलसंकटाबाबत दिल्ली सरकारच्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातनं अधिक पाणी देण्याची मागणी. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी बीआरएस नेत्या के कविता आज राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर राहतील. आरोपपत्राची दखल घेतल्यावर न्यायालयाकडून प्रोडक्शन वॉरंट जारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.